नमस्कार बालमित्रांनो, मुलांवरील संस्काराविषयी आपण नेहमीच बोलत असतो. घरात पालक आणि शाळेत गुरुजन मुलांवर सुसंस्कार घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. अलीकडच्या काळात हे त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत की काय म्हणून काही तरुण संस्कारहीन पद्धतीने वागत असल्याचे आपण पाहतो. लहान वयात आपल्यावर घडलेले संस्कार आयुष्यभर आपणास साथ देतात. त्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून मुलींचा आदर याविषयी आपण विशेषतः 10 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांशी चर्चा करूया. पालकांनी या चर्चेमध्ये आवर्जून भाग घ्यावा. पालकांनी व बालकांनी ही चर्चा एकत्र बसून ऐकावी व ऐकल्यानंतर पालकांनी बालकास समजून सांगावे. नमस्कार बालमित्रांनो, तुम्हाला आता बालमित्रांनो म्हणण्याऐवजी मित्रांनो असे म्हणायला पाहिजे, कारण तुम्ही तुमचे बालपण आता मागे टाकलेले आहे. आज मी 11 ते 15 वर्षाच्या मुलांबरोबर बोलायचे ठरवलेले आहे, कारण ही मुले इयत्ता 5वी ते 8वी मधील असतात. या मुलांबरोबर त्यांच्या पालकांपैकी एक आई किंवा वडील या चर्चेत असावीत असेही वाटते. तर मित्रांनो, आता तुम्ही थोडेसे समंजस सजग झालेले आहात. तुम्ही आता स्वतःचे सर्व कामे स्वतः करीत असाल. थोडेसे स्वावलंबन तुमच्यात आलेले असेल, होय ना शर्विल? मित्रांनो, तुम्ही तुमच्या शाळेत किंवा बाहेर सर्वत्र अनेक पुरुष मंडळींना तसेच अनेक स्त्रियांनाही पाहत असता. शाळेतही अनेक मुले जशी असतात तशा अनेक मुलीही असतात, होय ना? तुम्ही जगात कुठेही गेलात तरी तुम्हाला सर्वत्र पुरुष व स्त्रिया असल्याचे दिसून येते. याचा अर्थ आपणा माणसांना ज्या परमेश्वराने निर्माण केले, जन्माला घातले, त्याने पुरुष आणि स्त्री या दोघांनाही जन्माला घातलेले आहे. म्हणजे पुरुष आणि स्त्री समान दर्जाचे असून दोघांनाही इथे आपल्या इच्छेनुसार राहता येते. त्या परमेश्वरानेही या जगाचा गाडा अविरत चालण्यासाठी नवीन येणाऱ्या जन्माचे पोषण स्त्रीने करायचे व रक्षण पुरुषाने करायचे असे संकेत असणारे गुणधर्म व स्वभाव पुरुष व स्त्रीला देऊनच या जगात पाठवलेले असावे. स्त्री ही जन्मतः कोमल व मृदू असते. परमेश्वराने तिला सौंदर्यही बहाल केलेले असते. कोणत्याही संकटातून मार्ग काढण्यात ती कुशल असते. आपल्या पतीच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी असते. परमेश्वराने तिला शालीनता व चातुर्य दिलेले असते. तिची मृदुता व सौंदर्य यामुळे शाळेत शिकत असताना संस्कार नसलेली मुले व पुढे संस्कारहीन तरुण तिला विनाकारण त्रास देत असतात. ही त्रासदायक मुले, संस्कार नसलेली त्रासदायक तरुण पिढी समाजासाठी अगदी घातक असते. जगातील सर्व स्त्री पुरुष हे त्यांच्या मातेच्या म्हणजे स्त्रीच्याच पोटी जन्म घेतात. या संपूर्ण सजीव सृष्टीची निर्माती ही एक स्त्रीच असते. म्हणून स्त्री ही सर्वांसाठी आदराचे स्थान असते. प्रेम, माया, करुणा हे सद्गुण तिच्यात असतातच. याशिवाय पावित्र्य, सद्भावना व सहचर्य या गुणांनीही ती बहरलेली असते. आपल्या घरातील स्त्रीची सर्व नाती ही पवित्र बंधनाची, म्हणजे राखी बांधण्यासाठी, दिवाळीची ओवाळणी टाकण्यासाठी, बहीण, सांभाळ करून जीवन देण्यासाठीचे देवत्व म्हणजे आपली आई, घराचा इतिहास व संस्कार भांडार म्हणजे आपली आजी, या सर्व स्त्रिया म्हणजे आपल्या घराची शान असते. मित्रांनो, आपल्या शाळेत येणारी प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाची वर्गबहीण असते. या सर्व पवित्र नात्याबाबत डोक्यात अपवित्र विचार आणणारा प्रत्येकजण हा पापी समजला जातो. म्हणून प्रत्येक मुलीविषयी आणि प्रत्येक स्त्रीविषयी प्रत्येक मुलाच्या व प्रत्येक पुरुषाच्या मनात आदराचे स्थान असले पाहिजे.
आणि या संस्काराची सुरुवात आपल्याच घरातून झाली पाहिजे. सर्व मित्रांना व तरुणांना समर्पित. धन्यवाद.